अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परमब्रह्म सच्चिदानंद सद्गुरु श्री साई सच्चरित्र मराठी अर्थ अध्याय 53 अवतरणिका. ग्रंथाच्या शेवटी दिलेल्या अध्यायवार सारांश. श्री गणेशाला नमस्कार असो, श्री सरस्वती देवीला नमस्कार असो, श्री कुलदेवतेला नमस्कार असो, श्री गुरु महाराजांना नमस्कार असो, श्री सीता व श्री रामचंद्र यांना नमस्कार असो, श्री सद्गुरू साईनाथांना नमस्कार असो. श्री साई साक्षात मूर्तिमंत ब्रह्म आहेत, संतांचे सार्वभौम राजे आहेत. अनेक सिद्धी हाताशी असलेले कार्यक्षम सद्गुरू म्हणून त्यांची जगभर कीर्ती आहे आणि बुद्धीला प्रेरणा देणारे ते आहेत. जन्ममरण चुकवणाऱ्या त्यांना अनन्य भावाने शरण जाऊया आणि त्यांचे पवित्र चरण वंदूया, म्हणजे संसाराच्या भयाचे ते हरण करतील. मागच्या 52व्या अध्यायात प्रथम सिंहावलोकन करून अवतरणिका देऊन ग्रंथ संपूर्ण करीन असे वचन दिले. हेमाडपंत असे म्हणाले, परंतु तसे घडले नाही. अवतरणिका म्हणून फक्त ग्रंथाचा सारांशच दिला की विसरतेपणी ते लिहायचे त्यांचे राहून गेले हे कळत नाही. ज्याने ग्रंथ लिहिण्यास सुरुवात करावी त्यानेच शेवटी अवतरणिका देऊन ते लिहिणे पूर्ण करावे असा सर्वत्र नियम आहे. परंतु नियमाला अपवाद असतो. त्याचाच प्रत्यक्ष अनुभव आपल्याला इथे या ग्रंथात दिसतो. आपल्या इच्छेप्रमाणे काही होत नसते. बाबांची इच्छा जास्त महत्त्वाची असते. हेमाडपंत एकाएकी मरण पावले. सगळ्यांचे मन दुःखित झाले आणि कोणाला काही सुचेनासे झाले. अवतरणिकेचा पत्ता कोणाला लागेना. अण्णासाहेबांचा म्हणजेच दाभोळकरांचा, हेमाडपंतांचा लेखसंग्रह सापडण्यास कठीण होता. त्याचा प्रयत्नपूर्वक तपास करून त्यांचे चिरंजीव गजाननराव दाभोळकर यांनी जरूर तितके लेखाचे कागद मला दिले. अण्णासाहेब काटकसरी होते. चिठोरीसुद्धा म्हणजे चिठ्ठी, छोटीसा कागदसुद्धा फुकट जाऊ देत नसत. कोणतेही काम नीटनेटकेपणे आणि चातुर्याने करण्याचा त्यांचा स्वभाव होता. चिठोऱ्यांवर अध्याय लिहित असत आणि त्याच ग्रंथ छापणाऱ्याच्या हाती देत असत. बिनकामाचा खर्च त्यांच्या मनाला टोचत असे. त्यांची सर म्हणजे त्यांची तुलना कोणाला येणार नाही. निर्जीव अशी बापुडी जी चिठोरी म्हणजे चिठ्ठी, त्यांना पाहून हेमाडपंतांच्या मनात दया उद्भवली की संतश्रेष्ठ श्री साईबाबांची सेवा घडल्याशिवाय त्यांचा उद्धार कसे बरे होईल. हेमाडपंतांच्या मनात असा विचार आला की चिठोऱ्या गोळा करून त्यांच्याकडून ही सेवा करवून घेण्यात त्यांचा हा थोर विचार साईंचा असावा. शेवटच्या अध्यायाची तीच तऱ्हा होती. तोही चिठोऱ्यांवरच लिहिला होता. परंतु पुष्कळ विचार करूनही अवतरणिका काही मिळेना. अण्णासाहेबांचे म्हणजे हेमाडपंतांचे चिरंजीव गजाननराव आणि इतर मंडळींना ती गोष्ट सांगितली आणि बाबासाहेब तरखडांनाही ती कळवली शेवटच्या अध्यायाच्या कमतरतेबद्दल. त्या सर्वांचे मत पडले की अवतरणिका ही व्हायलाच हवी. मराठी भाषेतील बहुतेक पोथ्यांमध्ये अवतरणिका आहे. उदाहरणार्थ श्री गुरुचरित्र, एकनाथी भागवत, श्री नवनाथ भक्तिसार इत्यादी ग्रंथांमध्ये. बाबासाहेबांनी त्याबद्दल मुदत घालून श्री साई लीला मासिकात प्रसिद्ध केले. परंतु मुदतीचे दिवसही संपून गेले तरी अवतरणिका आली नाही. हेमाडपंत हे सद्गुणांची खाण होते. त्यांच्या मुखी वेदांत पाणी भरत होते आणि त्यांची भाषेची सुबोधता या ग्रंथातून दिसत होती. खरोखर श्री सद्गुरूंच्या कृपेची करणी लीला अपूर्व आहे. सद्गुरू साईंचे भक्त असंख्य आहेत. त्यात कवींचे भूषण असलेला हेमाडपंतासारखा कोणी बुद्धिमान महापुरुष असेल तोच ती अवतरणिका लिहू शकेल. अवतरणिका कुठूनच येईना म्हणून माझे मन खिन्न झाले. मी दत्तस्वरूप सद्गुरू साईनाथांची प्रार्थना केली आणि त्यांची करुणा भाकली. मी पामर मंदबुद्धी आहे. विद्येचा मला गंध नाही आणि काव्य करणे तर मुळापासूनच मी जाणत नाही. तेव्हा ही ओवीबद्ध रचना एका अध्यायाची अवतरणिकेची मला कशी करता येईल. असो, परंतु या गोष्टीला एक आधार आहे. श्री दत्तस्वरूप साईबाबांच्या मनात असले तर ते चिलटाकडूनही म्हणजे क्षुल्लक अशा जीवाकडूनही मेरू पर्वत उचलवतात. त्यांची सत्ता फार मोठी आहे. म्हणून शिवस्वरूप साईनाथांची मी पुन्हा प्रार्थना केली की हे साईनारायणा, माझ्यावर कृपा होऊ द्या आणि अवतरणिका लिहिण्यासाठी
माझ्या बुद्धीला लवकर प्रेरणा द्या. असो, काव्य करायची माझी शक्ती नाही. श्री गुरु महाराजांना माझ्या मंदबुद्धीची जाण आहेच, म्हणून त्यांच्या पायांना वंदन करून अवतरणिका तयार करण्याला आता मी आरंभ करतो. श्री साई सच्चरित्र ग्रंथाचा भाग ही अवतरणिका श्री गजानन रूपी साईच पूर्ण करणार आहे. त्याचे वैभव अपूर्व आणि फार मोठे आहे. माझे तोंड निमित्त मात्रच आहे. अवतरणिका. पहिल्या अध्यायात मंगलाचरण झाले. विघ्नांचे हरण करणारा, जगाचे मूळ कारण, शंकर पार्वतींच्या गळ्यातील ताईत अशा श्री गजानन गणपतीला नमन केले. वाणीचा अपूर्व प्रभाव असलेली, बुद्धीचे अतिचातुर्य असलेली, विश्वाला मोह घालणारी आणि इच्छिलेल्या गोष्टी देणारी अशी जी सरस्वती, तिला नमन केले. कुलगुरू, आप्तेष्ट, श्री गुरुजन, परमेश्वराचे जणू काय सगुण अवतारच असे जे संत आणि सज्जन लोक आणि शरण जाण्यास योग्य आणि मोक्षाचा गुप्त ठेवा असे जे सद्गुरू साई भगवान यांना नमस्कार केला. शेवटी गहू दळण्याची कथा सांगून महामारी गावातील कशी पूर्णपणे साईंनी घालवली हे स्पष्ट करून साईबाबांच्या सामर्थ्याचे वर्णन पहिल्या अध्यायात केले. दुसऱ्या अध्यायात चालू ग्रंथ लिहिण्याचा हेतू, दाभोळकरांना म्हणजेच लेखक हेमाडपंत यांना बाबांचे प्रथम दर्शन, त्यांचे हेमाडपंत म्हणून नामकरण, गुरुची आवश्यकता नाही या वादाचे खंडन वगैरे गोष्टी सांगितल्या. तिसऱ्या अध्यायात हा ग्रंथ लिहिण्याची दाभोळकरांना साईमुखातून आज्ञा कशी झाली ते सांगितले आणि मग रोहिल्याचा वृत्तांत कथन केला. चौथ्या अध्यायात जगतचालकाचे म्हणजे परमेश्वराचे अत्यंत लाडके जे साधुसंत त्यांचे या पृथ्वीवर कोणत्या कारणाने जन्म घेणे झाले याची विस्ताराने चर्चा झाली. तसेच साक्षात श्री दत्तांचे अवतार आणि प्रत्यक्ष स्वर्गीय असे कल्पवृक्ष असे जे श्री साई त्यांचे शिर्डी क्षेत्री प्रथम आगमन कसे झाले याचेही समग्र वर्णन चौथ्या अध्यायात झाले. पाचव्या अध्यायात आधी शिर्डी क्षेत्री गुप्त होऊन मग पुन्हा श्रीमंत चांदपाटलाबरोबर तेथेच प्रगट होऊन साईबाबांनी सगळ्यांना आश्चर्यचकित कसे केले, गंगागीर वगैरे संतांशी एकत्र बसणे उठणे साईंचे कसे झाले आणि आपल्या डोक्यावर दुरून पाणी वाहून आणून साईंनी स्वतः कच्च्या मातीच्या मडक्यांतल्या पाण्यातून बाग कशी निर्माण केली याचे समस्त निरूपण पाचव्या अध्यायात झाले. सहाव्या अध्यायात रामनवमीचा उत्सव शिर्डीत कसा सुरू झाला, बाळाबुवा कीर्तनकार आणि मशीदमाईचा जीर्णोद्धार कसा झाला याविषयीचे सविस्तर वर्णन सहाव्या अध्यायात झाले आहे. सातव्या अध्यायात बाबांचे ध्यानस्थ असणे, त्यांचे खंडयोग, धोतीपोती इत्यादी योगाचे प्रकार, प्रयोग करणे, हिंदू की मुसलमान, साई कोण नेमके याबद्दल ढोंग करणे आणि संतांचे मनोगत समजण्यास किती अवघड असते याचे वर्णन सातव्या अध्यायात झाले. पुढे याच सातव्या अध्यायात साईबाबांचा पोशाख, बाबांचे वागणे आणि त्यांचे रोग्यांना औषध देणे, त्यांची चिलीम, जात, धुनी आणि मशिदीत व देवळात त्यांचे दिवे लावणे, त्यांचा आजार आणि त्यात नानासाहेब चांदोरकरांनी डॉक्टरला नेऊन आणि भागोजी शिंद्याने हाताला तूप चोळून भाजलेल्या हाताला साईंच्या पट्ट्या बांधून केलेली सर्व सेवा हे सर्व दृश्य आश्चर्यकारक होते. याच सातव्या अध्यायात भागोजी शिंद्यांची महाव्याधी, खापर्ड्यांच्या मुलाच्या ग्रंथीज्वरावर साईंनी केलेला उपाय आणि नानासाहेब चांदोरकरांचे बाबांना आपल्याबरोबर पंढरपूरला चालण्याचा आग्रह करणे या सर्व गोष्टी विद्वान हेमाडपंतांनी सांगितल्या सातव्या अध्यायात. आता आठव्या अध्यायात मनुष्य जन्माचा अपूर्व महिमा सांगितला गेला आहे. त्याचबरोबर साईबाबांची भिक्षा मागण्याची तऱ्हा, बायजाबाईची संतसेवा आणि बाबांचे जेवणाचे कौतुक याचे वर्णनही आठव्या अध्यायात झाले. तसेच बाबा, तात्या आणि म्हाळसापती हे तिघे मशिदीत कसे झोपत असत, बाबांचे त्या दोघांवर खास पण एकसारखे प्रेम कसे होते आणि राहता या गावचे खुशालचंद शेठ आणि शांती व ज्ञान यांची खाण असलेले श्री साईबाबा यांचा कसा प्रेमसंबंध होता या निरूपणाचा आनंदही या आठव्या अध्यायात घेतला आहे. नवव्या अध्यायात भक्तश्रेष्ठ तात्या पाटील, एक थोर इंग्रज गृहस्थ आणि तात्यासाहेब नुलकर यांची आज्ञा मोडल्याने घोर परिणाम भोगणे, बाबांच्या भिक्षा मागण्याच्या अधिकाराची लक्षणे आणि 5 प्रकारचे महायज्ञ
करवून आणलेले भिक्षेचे अन्न बाबांनी खाणे याबद्दलचे मोठे वर्णन मोठ्या चातुर्याने केलेले आहे. तसेच याच 9व्या अध्यायात कट्टे प्रार्थना समाजिष्ठ, कट्टे म्हणजे कट्टर प्रार्थना समाजिष्ठ बाबासाहेब तरखड हे नंतर थोर आणि एकनिष्ठ साई भक्त बनल्याची कथा, त्यांच्या प्रसाद न दाखवण्याच्या किंवा साईंना प्रसाद दाखवणं विसरल्याच्या या कथाही या अध्यायात सांगितलेल्या आहेत. पुढे अवघी 4 हात लांब आणि तशीच विधभर रुंद अशा आढ्याला उंच टांगलेल्या फळीवर योगेश्वर बाबांचे साईंचे झोपणे असे. शिर्डीत केव्हा पाय ठेवला, किती वर्ष राहणे झाले, देहावसान कधी घडले याचे हृदयंगम निरूपण पुढे 10व्या अध्यायात झाले. अंतःकरणात गुरुरायांची शांत आणि कसलीही इच्छा नसलेली स्थिती होती, पण बाहेर ते पिशाच्य वृत्ती दाखवत असत. लोकसंग्रह करण्याची त्यांची नित्य आणि कधीही न ढळणारी प्रवृत्ती म्हणजे स्वभाव होता. वेदांत आणि शास्त्रात सांगितलेली धर्माची लक्षणे समजावून सांगण्यात आणि परमार्थाचे व प्रपंचाचे शिक्षण देण्यात आणि भक्ताच्या व अभक्ताच्या मनाची परीक्षा करण्यात सद्गुरूंची हातोटी विलक्षण होती. या सर्व गोष्टींचे आणि बाबांची बैठक, बाबांचे ज्ञान, बाबांचे स्वरूप, बाबांचा गुरुत्वपणाचा अधिकार, त्यांचे सामर्थ्य आणि महिमान यांचेही वर्णन या 10व्या अध्यायात झाले. पुढे 11व्या अध्यायात बाबांची सत्य, ज्ञान आणि आनंदयुक्त स्थिती असल्याची जगभर प्रसिद्धी झाली आणि जगभर प्रसिद्धी तसेच डॉक्टर पंडितांची प्रेमभक्ती, सिद्दीक फाळके यांच्या पूज्य भाव याबद्दलचे वर्णन 11व्या अध्यायात झाले. तसेच ढगांचा काळोख, वावटळासह मुसळधार पाऊस बाबांनी कसा आवरला आणि आगीवर त्यांची कशी विलक्षण सत्ता होती आणि सोसाट्याच्या वाऱ्यापासून बाबांनी सगळ्यांचे रक्षण कसे केले याचेही सुंदर वर्णन आणि सविस्तर निरूपण 11व्या अध्यायात झाले. पुढे 12व्या अध्यायात काका महाजनी, नाशिकचे धुमाळ वकील नानासाहेब निमोणकर, एक मामलेदार आणि त्यांचा रामोपासक डॉक्टर मित्र या सर्वांच्या भिन्न भिन्न प्रकारच्या प्रसंगांचे गोड शब्दात वर्णन झाले. नाशिकचे अग्निहोत्री मुळे शास्त्री संत घोलप स्वामींचे शिष्य होते आणि फार संशयी होते. त्यांची साई दर्शनाची आश्चर्यकारक कथाही या 12व्या अध्यायातच सांगितली. 13व्या अध्यायात बाळा शिंप्याचा हिवताप, काळ्या कुत्र्याला दहीभात खाऊन घालवून दिला आणि बरा केला, बापूसाहेब बुट्टींची महामारी, आक्रोड पिस्ते चारून साईंनी घालवले आणि कानांचा रोग असलेल्या आळंदीच्या स्वामींना नुसत्या आशीर्वादाने निरोगी करणे आणि काका महाजनी भोगीत असलेल्या जुलाबाची पीडा त्यांना भुईमुगाचे दाणे खाऊ घालून घालवणे या सर्व गोष्टींचे वर्णन 13व्या अध्यायात झाले. तसेच याच 13व्या अध्यायात पोटशूळाची व्याधी जडलेल्या हरद्याच्या भक्त दत्तोपंतांना सगळ्या लोकांसमोर बाबांनी नुसत्या आशीर्वादाने कसे मुक्त केले आणि एका भीमाजी पाटलाचे कफक्षयाचे दुखणे नुसती उदी लावून कसे घालवले ही सर्व हकीकत 13व्या अध्यायात आली. पुढे 14व्या अध्यायात नांदेडचे पारशी शेठ रतनजी, जे प्रख्यात व्यापारी होते परंतु पुत्र संतान नसल्याने मनात दुःखी होते आणि त्यांना पुत्र संतान म्हणजे मूल देऊन साईबाबांनी कसे सुखी केले. नांदेड शहरात गुप्तपणे हमाली करून असणाऱ्या मौलीसाहेब नावाच्या संतांची साईबाबांच्या खुणेच्या शब्दांनी सगळ्यांना ओळख कशी झाली ही आश्चर्यकारक कथा 14व्या अध्यायात सांगितली. 15व्या अध्यायात दासगणूंना बाबांनी नारद मुनींची कीर्ती करण्याची पद्धत सांगितली. चोळकरांचे व्रत, त्यांना साखरेचा चहा पाजून फेडले आणि पाल चुकल्यावरून औरंगाबादेहून आलेली दुसरी पाल मशिदीतील पालीला भेटल्याची बातमी सर्वांना साईंनी दिली. या सर्व कथांचे वर्णन 15व्या अध्यायात झाले. 16व्या अध्यायात संतती आणि संपत्ती यांनी परिपूर्ण असलेला एक गृहस्थ साईबाबांच्या कीर्तीचा डंका ऐकून ब्रह्मज्ञान मिळवण्यासाठी शिर्डीला आला. ज्याची ब्रह्म प्राप्त करण्याची इच्छा असेल त्याच्या मनाला आधी संसारात विरक्ती वाटली पाहिजे आणि धनाचा लोभ सुटला पाहिजे, संपला पाहिजे आणि खिशात नोटा असून ज्याला बाबांना 5 रुपये उसने देववत नाही त्याला ब्रह्म कसे मिळेल
याविषयीच्या मनोहर कथांमध्ये साईंची उपदेश करण्याची शैली आणि हेमाडपंतांची प्रसादयुक्त वाणी यांचा दुग्धात साखर पडल्याप्रमाणे संयोग झालेला आहे. हा 16व्या अध्यायात या कथा येतील. 17व्या अध्यायात पूर्वीच्याच कथेच्या संबंधाने ब्रह्मज्ञानाचे विस्तारपूर्वक कथन साईंनी केले आणि धनाचा लोभ पूर्णपणे घालवण्याबद्दल ऐकण्यासारखे वर्णन 17व्या अध्यायात झाले आहे. पुढे 18व्या अध्यायात साठ्यांची श्री गुरुचरित्राबद्दलची कथा, राधाकृष्णाबाईंना केलेल्या उपदेशाचे वर्णन आणि हेमाडपंतांवर झालेल्या बाबांच्या अनुग्रहाची कृपेची हकीकत हे सर्व कौशल्याने 18व्या अध्यायात सांगितले. 19व्या अध्यायात हेमाडपंतांवर झालेल्या अनुग्रहाच्या कथेचाच विस्तार श्री साईंच्या उपदेशानुसार अत्यंत विचारपूर्वक पद्धतीने केलेला आहे. 19व्या अध्यायात 20व्या अध्यायात दासगणूंनी ईशावास्य भावार्थ बोधिनी या नावाने ग्रंथ लिहिण्यास सुरुवात केली. त्यात मनाला एक त्यांना शंका उद्भवली. त्यांनी ती बाबांना विचारली आणि बाबा म्हणाले की काकासाहेब दीक्षितांची मोलकरीण त्या शंकेचे निवारण करील आणि तसेच झाले. अशा सद्गुरूच्या अपूर्व महिम्याचे गोड निरूपण 20व्या अध्यायात झाले. 21व्या अध्यायात एका सद्गुणी उपजिल्हाधिकाऱ्यावर वाचिले ते नाही संपले, पाहिजे ते कृतीत उतरले असा उपदेश करून दुसऱ्या विद्वान पाटणकरांवर नवविधा भक्तीचा म्हणजे भक्तीच्या 9 प्रकारांचा महिमा सांगून आणि तिसऱ्या एका विलक्षण वकिलावर ताशेरा झाडून राग करून उपहास निंदादी कुत्सित संग्रह न करण्याचा उपदेश करून साईंनी केलेल्या कृपेचे वर्णन 21व्या अध्यायात झाले. 22व्या अध्यायात संसारातून तारणारी ही मशीदमाई म्हणजेच द्वारावती म्हणजेच द्वारका आहे असे बाबांनी सगळ्या लोकांना सांगितले. पण त्याचा भावार्थ कोणा एकालाही कळेना. बाबांनी मशीदमाईच्या गुणांची स्तुती केली. कोपरगावचे मामलतदार बाळासाहेब मिरीकर आणि नागपूरचे श्रीमंत बापूसाहेब बुट्टी यांचे सर्पदंश म्हणजे साप चावण्याने होणारा त्रास हे टाळले. आमिर शक्कराचा संधिवात घालवला आणि त्याच्यावरचा सर्पाचा धोकाही टाळला. हेमाडपंत या लेखकांवरचेच विंचवाचे जे डंख मारण्याचे संकट आहे आणि इतरांवरचे सर्पदंशाचे अरिष्ट संकट घालवून त्यांचा भयंकर अपमृत्यू साईंनी कसा टाळला हे सर्व प्रसंग वर्णन केले आहेत 21व्या अध्यायात. 22व्या अध्यायात 23व्या अध्यायात योगाभ्यासीचे शंका निरसन, माधवरावांच्या सर्पदंश संकटाचे निवारण, बाबांची अष्टौ प्रहर म्हणजे 24 तास जळणारी धुनी अग्नी आणि त्यासाठी लागणारी जळाऊ लाकडे आणि बोकड मारण्याचा प्रसंग यांचे अतिसुंदर वर्णन झाले आहे. याच 23व्या अध्यायात बडेबाबांचा अतृप्त स्वभाव कसा होता, किती दिले तरी आणखी पुष्कळ हाव त्यांना कशी होती, गुरुची आज्ञा पाळण्याची निष्ठा तर मुळीच नव्हती, तरी त्यांचा बाबांकडून बडदास्त कशी ठेवली जात होती आणि भक्तश्रेष्ठ काकासाहेब दीक्षित जे गुरुची आज्ञा पाळण्यात परम एकनिष्ठ होते त्यांची परीक्षा घेऊन लोकांपुढे त्यांचे कौतुक करण्यासाठी सद्गुरूंनी लीला कशी केली या सर्व गोष्टींचे विशिष्ट तऱ्हेने आणि उत्कृष्ट वर्णन 23व्या अध्यायात झाले आहे. 24व्या अध्यायात फुटाण्याचे निमित्त करून बाबांनी लेखक हेमाडपंत यांना शिकवण दिली की सद्गुरूंचे स्मरण केल्याशिवाय कोणत्याही विषयाचे सेवन करू नये. तसेच अण्णा बाबरे आणि मावशीबाई या दोघात साईबाबांनी भांडण कसे लावले हा थट्टा मस्करीचे कौतुक करणारा कथेचा विषय कविश्रेष्ठ हेमाडपंतांनी इथे 24व्या अध्यायात गायला आहे. 25व्या अध्यायात अहमदनगरचे राहणारे कासार जातीचे भक्त दामू अण्णा यांची कापूस आणि तांदळाचा फार मोठा सौदा करण्याची इच्छा होती, पण त्या सौद्यात त्यांचे निश्चितपणे नक्कीच नुकसान होईल आणि आंबे खाल्ल्याने संतानप्राप्ती त्यांना होईल हे ज्ञानरूपी सूर्य जे श्री साई यांनी सांगितल्याच्या कृत्याचे निरूपण 25व्या अध्यायात झाले. 26व्या अध्यायात दुसऱ्या संताकडून अनुग्रह पावलेल्या पंत नावाच्या एका भक्ताला बाबांनी त्याची लगेच खूण पटवून देऊन आनंदित केले. भक्त हरिश्चंद्र पितळ्यांच्या अपस्माराने पिडलेल्या मुलाचा सगळा रोग नुसत्या कृपादृष्टीनेच म्हणजे नुसत्या आपल्या नजरेनेच साईंनी दूर पळवला आणि पितळ्यांना पूर्वी 2 रुपये दिले असल्याचे बोलून आणखी 3 रुपये देऊन त्यांची पूजा करण्यास सांगितले. या सर्व गोष्टींचे मोहक वर्णन या 26व्या अध्यायात झाले. पुढे 27व्या अध्यायात ग्रंथ एकनाथी भागवत याची पोथी आपल्याला प्रसाद म्हणून घेण्याच्या इच्छेने काका महाजनी बाबांच्या हाती
ती पोथी देतात एकनाथी भागवताची, परंतु साईबाबा ती पोथी माधवरावांना देतात हे सांगितले. तसेच या 27व्या अध्यायात एका रामदासाच्या पोथ्यात असलेली विष्णू सहस्त्रनामाची पोथी त्याला नकळत बाबा घेतात आणि तीही माधवरावांना देतात आणि अशा प्रकारे विष्णू सहस्त्रनामाची पोथी देऊन माधवरावांवर म्हणजे शामरावांवर दयेचे सागर असे श्री साई कसा अनुग्रह करतात याचेही वर्णन या 27व्या अध्यायात झाले. पुढे 28व्या अध्यायात सांताक्रूजचे भक्त लक्ष्मीचंद मुंशी, बऱ्हाणपूरची चिडीबाई आणि गुजरातचा पुण्यराशी ब्राह्मण मेघा हे तिघे बाबांच्या चरणी कसे येऊन पोहोचले, त्यांचे भक्त कसे झाले, त्या सर्वांना स्वप्नात दृष्टांत देऊन त्याचा जागेपणी अनुभव कसा दिला, ही साई माऊलीची कोणालाही न उमजणारी गोष्ट प्रेमाने 28व्या अध्यायात कथन केली आहे. 29व्या अध्यायात भोळा शंकर असलेल्या साईबाबांच्या दान करण्याच्या उदारतेचा सोहळा पाहण्यासाठी मद्रास प्रांताचा एक भजनी मेळा शिर्डीत क्षेत्री कसा आला आणि रघुनाथराव तेंडुलकरांच्या मुलाच्या परीक्षेचा प्रकार आणि त्यांची बाबांनी दूर केलेली पेन्शनबद्दलची चिंता या सर्व बाबांच्या मनोहर लीलांचे वर्णन 29व्या अध्यायात केले आहे. तसेच याच अध्यायात श्री साई चरणी मोठे प्रेम असलेल्या भक्त डॉक्टर कॅप्टन हाटे यांना ग्वाल्हेर मुक्कामी पहाटे स्वप्नात दर्शन दिल्याचे सुंदर कथानकही 29व्या अध्यायात सांगितले आहे. 30व्या अध्यायात वणीच्या सप्तशृंगी देवीचे उपाध्ये कोणी एक काकाजी वैद्य यांना देवीने साईंना जाऊन भेटण्याचा स्वप्नात दृष्टांत कसा दिला आणि त्याचवेळी शिर्डीचे शामराव माधवराव देखील त्याच देवीला वणीच्या सप्तशृंगीला केलेला नवस फेडण्यासाठी 30 वर्षांनी वणीला तेथेच कसे गेले हेही सांगितले. तसेच राहत्याचे खुशालचंद शेठ आणि पंजाबी ब्राह्मण रामलाल या दोघांना साईबाबांनी शिर्डीला चल म्हणून स्वप्नात कसे म्हटले याचेही वर्णन या 30व्या अध्यायात आले आहे. 31व्या अध्यायात मानस सरोवराला जाण्यास निघालेल्या मद्रासी संन्यासी विजयानंदाला श्रीकृष्णच असलेल्या साईबाबांनी आपल्या पायापाशी कसे ठेवून घेतले आणि साई चरणरूपी कमळातील भ्रमर असे भक्तश्रेष्ठ मानकर यांचा व हिंस्र क्रूर अशा वाघाचाही उद्धार साईंनी कसा केला या सुंदर कथा वर्णन करून 31व्या अध्यायात सांगितल्या आहेत. 32व्या अध्यायात साईबाबांनी आपल्या मुखाने कथा सांगितली की आम्ही सज्जन 4 जण देवाचा शोध लावण्यासाठी रानात हिंडत असताना मी अभिमान टाकून देताच गुरु महाराजांनी मला दर्शन दिले. तसेच उपवास करणाऱ्या गोखलेबाईंचे कथानकही या 32व्या अध्यायात आहे. त्याचप्रमाणे बाबांनी आणखी एक स्वतः सांगितलेल्या बीड गावी बाबांनी जरीचे काम केलेल्या वार्तेचे गोष्टीचे कौतुक हेमाडपंतांनी 32व्या अध्यायात गायले आहे. 33व्या अध्यायात नारायण जानींच्या मित्राला एकाएकी विंचू चावला, एका भक्ताच्या मुलीला तापाने त्रास दिला आणि नानासाहेब चांदोरकरांची मुलगी प्रसूतीच्या वेदनांनी घाबरून जाऊन मनात दुःखी झाली आणि कोणाला काही सुचेना. अशा वेळी उदीचा अमोघ प्रभाव सगळ्यांना खरोखर कळल्याचे मोहक वर्णन 33व्या अध्यायात झाले. त्याशिवाय याच अध्यायात भक्तश्रेष्ठ आप्पासाहेब कुलकर्णी आणि बाळाबुवा भजनकार यांची आणि श्रद्धावंत व भाविक भक्त हरिभाऊ कर्णिक यांच्या दक्षिणेची बोधप्रद कथाही या अध्यायात 33व्या अध्यायात सांगितली. 34व्या अध्यायात मालेगावच्या एका डॉक्टरचा पुतण्या हाड्या व्रणाने अतिशय त्रासला होता. भक्तश्रेष्ठ डॉक्टर पिल्ले भयंकर नारूने पीडित झाले होते. शिर्डीचे बापाजी यांचे कुटुंब म्हणजे यांची पत्नी ग्रंथीज्वराने जर्जर झाली होती. एक इराणी लहान पोर फेफरे आल्याने फार दुःखी झाले होते. हरद्याचे एक गृहस्थ मुतखड्याचे अत्यवस्थ झाले होते आणि मुंबईच्या एका प्रभू कायस्थ गृहस्थाचे कुटुंब प्रसूतीच्या समयी महासंकटात सापडले होते. या सर्व रोगांचे उदीच्या नुसत्या स्पर्शाने उच्चाटन झाल्याचे निरूपण उदी महात्म्याच्या या 34व्या अध्यायात सांगितले आहे. 35व्या अध्यायात काका महाजनींचे एक निर्गुणाचे पूर्ण भजक मित्र बाबांच्या नुसत्या दर्शनानेच मूर्तीपूजक कसे बनले आणि मुंबईचे एक सॉलिसिटर धरमसी जेठाभाई ठक्कर यांना गुरुश्रेष्ठ बाबांनी सबीज द्राक्षे लगेच निर्बीज करून कशी दिली या कथेचे वर्णन 35व्या अध्यायात झाले. याच अध्यायात वांद्र्याचे एक कायस्थ ज्यांना स्वस्थ झोप येत नव्हती आणि नेवाशेचे बाळा पाटील यांचेही
उदीचे अनुभवही 35व्या अध्यायातच सांगितले आहेत. पुढे 36व्या अध्यायात नोकरीसाठी आणि चोराचा शोध लागण्यासाठी असे वेगवेगळे नवस करणाऱ्या गोव्यातील 2 गृहस्थांना साई समर्थ त्यांच्या नवसांची आठवण कशी करून देतात ही कथा सांगताना भारावून जाऊन लेखक हेमाडपंत म्हणतात की त्रिकालज्ञानी असलेल्या आणि ब्रह्मांड व्यापून असलेल्या या साई समर्थाच्या कीर्तीचे वर्णन करणे कोणाला शक्य आहे. तसेच सखाराम औरंगाबादकरांची पत्नी पुत्रप्राप्तीसाठी साईंच्या पायांशी धाव घेते आणि तिची ती इच्छा श्रीफळ देऊन साई कशी पुरवतात याचे तात्पर्यही हेमाडपंतांनी या 36व्या अध्यायात आपल्याला सांगितले. 37व्या अध्यायात इतरत्र क्वचितच पाहण्याला मिळणाऱ्या चावडी समारंभाच्या सोहळ्याचे वर्णन स्वतः डोळ्यांनी पाहून रसाळ वर्णन हेमाडपंतांनी केलेले आहे. या 37व्या अध्यायात चावडी वर्णन. 38व्या अध्यायात हांडीत वेगवेगळे पदार्थ शिजवून नाना प्रकारची पक्वान्ने स्वतः बनवून साईबाबा सर्वांना प्रसादाचे जेवण कसे देत असत याचे मनोहर वर्णन 38व्या अध्यायात झाले. 39व्या अध्यायात साईबाबांनी नानासाहेब चांदोरकरांना त्यांचा संस्कृत भाषेचा अभिमान गर्व घालवण्यासाठी गीतेतील तद्विधी प्रणिपातेन या श्लोकाचे विवरण कसे केले आणि बापूसाहेब बुट्टींना दृष्टांत देऊन संतराय साईंनी देवळासमवेत वाडा बांधण्याची आज्ञा कशी दिली ही हकीकत सांगितली. 39व्या अध्यायात. पुढे 40व्या अध्यायात मातोश्रीच्या व्रतांच्या उद्यापनासमयी बाळासाहेब देव ब्राह्मण भोजन घालतात आणि त्यासाठी पत्र लिहून बाबांना आमंत्रण देतात. मग त्या दिवशी संन्याशाचा वेश घेऊन 3 विभूती येतात आणि ब्राह्मणांबरोबर जेवून जातात, जसं की साईंनी सांगितलं होतं, वचन दिलं होतं. यातील गुरु महाराजांची चतुराई कोणाला कळत नाही. तसेच हेमाडपंतांना दृष्टांत देऊन छबी रूपाने सोंग धरून होळीच्या सणाच्या दिवशीच साईबाबा त्यांच्या घरी म्हणजे लेखकांच्या घरी भोजनाला कसे आले याचे वर्णन, सुंदर वर्णन 40व्या अध्यायात आपण ऐकले. पुढे 41व्या अध्यायात छबीचीच कथा विस्तारून कवी हेमाडपंत भक्तांसाठी वांद्र्याच्या अली मोहम्मदाने सांगितलेल्या साई सद्गुरूंच्या अतर्क्य महिम्याचे रसाळ आणि रम्य निरूपण केले आहे. तसेच बाळासाहेब देव यांच्यावर श्री साईबाबा रुद्रावतार धारण करून जळत्या निखाऱ्याप्रमाणे लाल लाल होऊन रागाने शिव्यांचा भडीमार करतात आणि मग रोज नियमाने ज्ञानेश्वरी वाचत जा असे म्हणून ती वाचण्याची रीत श्री साई नंतर स्वप्नात सांगतात. याचेही विवरण 41व्या अध्यायात झाले. पुढे 42व्या अध्यायात भक्त दात्यांचे बाबांच्या कपाळावर त्रिपुंड्र रेखाटणे, साईंनी दिलेली आपल्या देहत्यागाची पूर्वसूचना, रामचंद्र पाटलाला आजारातून उठवणे आणि तात्या पाटलाचे मरण ऐनवेळी चुकवणे इत्यादी सर्व पुण्यकारक गोष्टी वर्णन केल्या 42व्या अध्यायात. याच अध्यायात सद्गुरू साईनाथांच्या निर्याणाचा वृत्तांत ऐकून श्रोत्यांच्या मनात उद्विग्नता उठली आणि हेमाडपंत यांचा जीव व्याकुळ झाला. पुढे 43 व 44 या दोन्ही अध्यायात बाबांचा निधन वृत्तांत जो मागच्या अध्यायात अपूर्ण राहिला तोच हेमाडपंत आता निसंशयपणे पुरा करतात. 45व्या अध्यायात एकदा काकासाहेब दीक्षित, काका महाजनी आणि माधवराव देशपांडे यांच्यासह मुंबईत एकनाथी भागवत वाचत असताना त्यांच्या मनात, काकासाहेब दीक्षितांच्या मनात शंका उद्भवली. माधवरावांनी त्या शंकेचे निरसन करण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु दीक्षितांच्या मनाला समाधान झाले नाही. मग आनंदराव पाखाड्यांनी दुसऱ्या दिवशी येऊन आपले स्वप्न सांगितल्यावर, ज्या वेळेस त्या स्वप्नामध्ये आनंदराव पाखाड्यांना नमस्कार करता आला, महासागरात उपस्थित असलेल्या साईंचं दर्शन, पाण्यातून पाय काढून त्या पायांना नमस्कार करता आला, या शंकेचं दीक्षितांच्या शंकेचंही त्यामुळे निरसन झालं. तो दृष्टांत ऐकून ही सर्व कथा या 45व्या अध्यायात सांगितली. तसेच आढ्यावर टांगलेल्या फळीवर म्हाळसापती झोपू का शकणार नाही या प्रश्नाचे उत्तर साई समर्थ देतात. ही कथाही मोठ्या कौशल्याने याच 45व्या अध्यायात वर्णन केली. पुढे 46व्या अध्यायात आपल्या जागीच बसून साईबाबांचे सर्व ठिकाणी हिंडणे फिरणे कसे असते, काशी गया येथे विचित्र तऱ्हेने जाऊन त्यांनी लोकांना चमत्कार कसा दाखवला या बाबांच्या अद्भुत चरित्राचे वर्णन 46व्या अध्यायात झाले. याच 46व्या अध्यायात चांदोरकरांच्या मुलाच्या लग्नाच्या सोहळ्याला जाण्यासाठी
बाबा माधवराव म्हणजे श्याम्याला सांगतात आणि गया शहरात त्याच्या नजरेला बाबा छबी रूपाने उपस्थित असलेले दिसतात. तसेच 2 शेळ्यांच्या पूर्वजन्माची रम्य आणि मधुर पवित्र आणि गूढ कथा साई शंकर स्वमुखाने सांगतात. याचेही वर्णन याच 46व्या अध्यायात झाले. 47व्या अध्यायात अशीच एक साप आणि बेडकाची किंवा लोभी आणि कर्ज देणाऱ्या व घेणाऱ्याची पूर्वीच्या व्यवहाराची खरी हकीकत, त्यांच्या पूर्वजन्माची हकीकत, तसेच ब्रह्मा विष्णू शंकर असलेल्या श्री साईंनी सांगितल्याचे आणि वैर हत्या आणि ऋण म्हणजे कर्ज फेडण्याकरता पुनर्जन्म घ्यावा लागतो याचा उपदेश केल्याचे हृदयंगम वर्णन 47व्या अध्यायात झाले. 48व्या अध्यायात एक भक्तश्रेष्ठ शेवडे याच्या वकिलीच्या परीक्षेचा प्रकार आणि दुसरा अभाविक म्हणजे ज्याची श्रद्धा नाही असा सपटणेकर याच्यावर केलेली साईंची कृपा याविषयीचे वर्णन 48व्या अध्यायात झाले. 49व्या अध्यायात मुंबईचा राहणारा हरी कान्होबा आणि हरिद्वारचे वक्रबुद्धीचे सोमदेवजी स्वामी हे दोघे अभिमान धरून संतांची परीक्षा घेण्यासाठी शिर्डीला आले आणि दर्शन घेताच बाबांनी त्यांच्या मनातले बोलून दाखवल्याने ते तात्काळ लज्जित झाले, खजील झाले आणि साईचरणी चित्त जडून त्यांची जन्मांतराची पापे धुवून निघाली. हा वृत्तांत 49व्या अध्यायात झाला. तसेच याच अध्यायात बाबांजवळ बसले असता बुरख्यातील चेहरा लपवलेली अशी एका स्त्रीचे सुंदर रूप पाहून नानासाहेब चांदोरकरांचे मन विकारवश झाले. ही गोष्टही सांगितली आहे याच 49व्या अध्यायात. पुढे 50व्या अध्यायात तद्विधी प्रणिपातेन या गीतेतल्या श्लोकाचा अर्थ विस्ताराने सांगून त्याचेच समर्थ रघुनाथांचे चिरंजीव गोविंदराव दाभोळकर वर्णन करतात. पुढे 51व्या अध्यायात हरी सीताराम दीक्षित, भक्त बाळाराम धुरंदर आणि नांदेडचे वकील पुंडलिकराव शिर्डीला प्रथम कसे आले एकेकाची हकीकत ऐकून श्रोते आश्चर्यचकित याच अध्यायात होतात आणि भक्तांचा मनोसागर उचंबळून कसा येतो याचे वर्णन या 51व्या अध्यायात झाले. मागच्या 52व्या अध्यायात ग्रंथाचे सिंहावलोकन करून हेमाडपंत दुष्टांचे दुष्टत्व घालून म्हणजे वाईट स्वभाव घालवून बाबांनी सज्जनांचे संरक्षण करावे असे पसायदान मागून घेतात आणि सद्गुरुचरणी लीन होऊन मस्तक आणि लेखणी अर्पण करून सर्व ग्रंथ संपवून हेमाडपंत कृतार्थ होतात. अशा प्रकारे गोविंदरावांनी म्हणजेच हेमाडपंतांनी, गोविंदराव दाभोळकर किंवा अण्णासाहेब दाभोळकर म्हणजेच हेमाडपंत लेखक यांनी श्री साई सच्चरित्राचे अध्याय 52 पूर्ण केले. त्यांच्या पायांना नमस्कार करून साऱ्या विश्वाच्या गुरुमाऊलीला आता मी या अवतरणिकेत नमस्कार करतो. अध्यायांचा सारांश जी सांगते तिलाच अवतरणिका म्हणतात. मोक्षाची इच्छा करणाऱ्या रसिकांसाठी ही अवतरणिका मोक्षाची खरी वाट आहे. शेल्याला म्हणजे अंगावर घेण्याच्या उंची वस्त्राला आणि जुन्या फाटक्या कपड्याचा पदर लावल्याप्रमाणे, त्या शेल्याला जुन्या फाटक्या कपड्याचा पदर लावल्याप्रमाणे या श्री साई सच्चरित्राला ही असली माझ्या शब्दांची अवतरणिका जोडली गेली. म्हणून तिचा अव्हेर कराल, दुर्लक्ष कराल तर चतुर श्रोत्यांनी एकदा या दासाची विनंती ऐकावी. शेला नव्हे तर गोंडस नीट बाळाला दीठ म्हणजे दृष्ट लागू नये म्हणून त्याला हा धीट बाळ, बाबांचा बाळ म्हणजेच अवतरणिका लेखन करणारे, हा अध्याय लिहिणारे कैलासवासी बाळकृष्ण विश्वनाथ देव ही काळी तीट म्हणजे ही अवतरणिका म्हणजे जणू काही काळी तीट आहे हा टिळा लावत आहे. हा ग्रंथ म्हणजे सुंदर स्वादिष्ट अन्न आहे. त्यातील अध्यायरूपी अनेक प्रकारचे पदार्थ चांगले पचवण्यासाठी हे अवतरणिका लेखनरूपी ताकाचे पिणे शेवटी आहे. हा ग्रंथ म्हणजे सदा इच्छिलेली पदार्थ देणारी आणि अध्यायरूपी शुद्ध निर्व्यंग अवयव असलेली जणू कामधेनू आहे. तिला दृष्ट लागू नये या कामधेनूला, या ग्रंथाला. म्हणून अवतरणिका रूपी दृष्ट मनांची माळ तिच्या गळ्यात आता ही घातली आहे. म्हणजे हा अध्याय असा आहे. असो, हेमाडपंत अध्यायाच्या रचनेची जी पद्धत अवलंबत असत ती माझ्या बुद्धीप्रमाणे मी आता सांगतो. श्रोत्यांनी ती लक्ष देऊन ऐकावी. सर्वांआधी सद्गुरूचे स्तवन हेमाडपंत करत, नंतर वेदांताचे निरूपण आणि साईंचे ब्रह्मस्वरूप वर्णन ते करत आणि सर्व शेवटी स्वतःचे आणि भक्तांचे साईबाबांबद्दलचे अनुभव ते कथन करत असत. हेमाडपंत मूळचेच शास्त्र आणि वाङ्मय यात प्रवीण म्हणजे हुशार होते. त्यात आणखी सद्गुरू साईंनी प्रसन्न होऊन त्यांना ग्रंथरूपी पक्वान्न निर्माण करण्याकरताच
लगेच प्रतिभासंपन्न केले. जे जे या ग्रंथाच्या गोडीचा अनुभव घेतील त्यांचे जन्ममरणाचे फेरे थांबतील आणि त्यांना मोक्षपदाची अक्षय्य मालमत्ता मिळेल. हेमाडपंतांच्या रसाळ वाणीला साई कृपेचा चांगला लाभ झाला आणि जणू काही दुधाच्या व उसाच्या रसाचा योगच जमला. मग ग्रंथाचा थाट काय वर्णावा. ग्रंथकार पुष्कळ असतील ग्रंथ लिहिणारे, परंतु जोवर विश्वाचा आधार आणि लक्ष्मीचा पती म्हणजे श्री विष्णूच असलेल्या खऱ्या सद्गुरूचा लाभ होत नाही, तोवर भाषेच्या सुबोधतेचा म्हणजे ज्यातून काहीतरी अर्थपूर्ण असं तयार होईल असा भाषेचा अधिकार प्राप्त होत नसतो. शास्त्रांचा कितीही अभ्यास केला तरी सद्गुरूच्या कृपेशिवाय असे ग्रंथलेखन होत नसते. हे वचन अगदी खरे आहे. या श्री साई सच्चरित्राची स्तुती कोण करू शकेल. या ग्रंथाच्या योग्यतेला उपमाच नाही म्हणजे तुलनाच होऊ शकत नाही. या ग्रंथाला हेमाडपंतांसारखा करता लाभला हे मुमुक्षु जनांचे मोठे सौभाग्यच म्हणायचे. गोविंदराव दाभोळकरांनी म्हणजेच हेमाडपंतांनी मुमुक्षु जनांकरता म्हणजे ज्यांना ईश्वराकडे वळायचे त्यांना प्रश्न आहेत पडलेले असे त्यांच्यासाठी ग्रंथरूपी गोड पक्वान्नांची वेळीच चंगळ करून ठेवल्याने जोपर्यंत हा श्री साई सच्चरित्र ग्रंथ पृथ्वीवर असेल तोवर या जगात त्याची कीर्ती, साईंची कीर्ती आणि हेमाडपंतांची कीर्ती ही गाजत राहील. सद्गुरूंच्या कृपेने उत्पन्न झालेला हा ग्रंथ धन्य होय. मुमुक्षु जनांना हा मान्य होईल आणि त्यांची सारासार विचार करण्याची अक्षमता तो घालवेल. कोटी कोटी जन्मांच्या चांगल्या कृतींचा ठेवा होता म्हणून गोविंदरावांना म्हणजेच हेमाडपंतांना ही सेवा ग्रंथलेखनाची सेवा घडली आणि ग्रंथलेखनाचा गोड मेवाही मिळाला. हेमाडपंत हे विद्वान आणि वेदांत विद्येची आवड असणारे कट्टे भक्त होते आणि रात्रंदिवस साईचरणी ते आसक्त असत. वेदांताचा विषय समजण्यास फार कठीण आहे. त्याला भक्ती आणि ज्ञान यांची जोड देऊन असा ग्रंथ निर्माण करणे गुरुकृपेशिवाय अगदी अशक्य आहे. हे 52-53 अध्याय नव्हे तर सोन्याची कोंदणे आहेत. कोंदणे म्हणजे रत्न वसवण्यासाठी केलेली जागा, बैठक, ज्यात हेमाडपंतांनी महाप्रयत्नांनी कथारूपी अमोल रत्ने त्यांच्या अर्थरूपी तेजांच्या किरणांसह जडवलेली आहेत. हे अनेक अध्याय म्हणजे सुगंधित फुलांच्या माळाच आहेत आणि ज्या प्रेमळ बाळगोविंद आपल्या मनाप्रमाणे श्री साई सद्गुरूंच्या गळ्यात शुद्ध भक्तीने अर्पण करीत आहे. हे नाना प्रकारचे अध्याय जणू काय सोन्याचे घडे आहेत, भांडे आहेत, ज्यात रघुनाथरावांचे पुत्र गोविंदराव मुमुक्षु जनांचा अहंकार घालवण्यासाठीच गंगेचे पाणी भरून ठेवत आहेत. लेखक हेमाडपंत या ग्रंथरूपी रणांगणाच्या आकाशात रघुनाथपुत्र गोविंदराव दाभोळकर म्हणजेच हेमाडपंत आपल्या बुद्धिरूपी तलवारीने राक्षसी वृत्तीच्या लोकांचा ताठा, अभिमान आणि ढोंगीपणा रगडून अध्याय रूपी अनेक यशस्तंभ उभारतात. हा ग्रंथ म्हणजे रत्नजडित पंचारती आहे. त्यातील अध्यायांच्या कथांचा म्हणजे तेलाच्या वातींचा अर्थरूपी प्रकाश घेऊन शांती आणि विरक्ती या दोघी संतांचा राजा श्री साई याला ओवाळण्यासाठी येतात. हा ग्रंथ म्हणजे विश्वाला मोह घालणारी माया आहे, जी अध्यायरूपी हात उंच उभारून कथांच्या अर्थपूर्ण केयुरांनी म्हणजेच दंडावर चढवलेल्या दागिन्यांनी शरीर शृंगारून साईरूपी ब्रह्माला आलिंगन द्यायला सज्ज झाली आहे. हे साई सच्चरित्र म्हणजे ग्रंथांचा सम्राट आहे, ज्यातील अध्याय हे चतुर भाट आहेत म्हणजे स्तुतिपाठक आहेत आणि जे त्या सम्राटाच्या म्हणजे ग्रंथाच्या श्रद्धा, ज्ञान आणि वेदांताच्या थाटाचे व अफाट वैभवाचे वर्णन करत आहेत. हे श्री साई सच्चरित्र म्हणजे परमार्थाचा बाजार आहे, ज्यातील एक एक अध्याय म्हणजे दुकान किंवा खरेदी विक्रीचे ठिकाण आहे आणि ज्यात अनुभवाच्या कथारूपी वस्तू दाट रचलेले आहेत. हा ग्रंथ म्हणजे गंगा नदीचे प्रचंड पात्र आहे, ज्यातील अध्याय म्हणजे सुबक रचलेले घाट आहेत. गुरुकृपेचे सामर्थ्य अफाट असल्याने त्यातून कथा रसरूपी अमृताचा प्रवाह अचाट वाहत आहे. हा ग्रंथ नव्हे तर कल्पवृक्ष आहे. संसारी जनांना तो वृक्ष वाटेल, निरर्थक वाटू शकेल, परंतु मोक्षाची आवड असणाऱ्या भाविकांना हा ग्रंथ केवळ मूर्तिमंत मोक्षच वाटेल. प्रत्यक्ष अनुभव घेऊन पहा, जे संसारातील अज्ञान व दुःख नाहीसे करते, मोह मायारूपी नरकातून वाचवते आणि कायम टिकणारी शांती देते. यालाच खरे स्मारक म्हणावे. ग्रंथकार गोविंदराव हे भ्रमर होऊन साई चरण कमळांचा नित्य नवा पुष्परस चाखत असत.
त्यांचे आडनाव दाभोळकर होते आणि ते विद्या, विनय आणि आचार संपन्न असून इंग्रजांच्या सेवेतील एक तत्पर अधिकारी होते. त्यांची पत्नी रखुमाबाई सुशील, भाविक, पतिपरायण आणि नम्र भाषण करणारी असून तिचा साईचरणी दृढ भाव होता. हल्लीच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात तेव्हा वेंगुर्ल्याजवळ दाभोली येथे त्यांची मूळ वस्ती होती. नंतर त्यांच्या वाडवडिलांनी ठाणे जिल्ह्यातील पालघरजवळ, आता पालघर जिल्ह्यामध्ये केळवे या गावी वस्ती केली. शके 1781 मध्ये म्हणजे इसवी सन 1859 मध्ये मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पंचमीला रघुनाथरावांची पत्नी लक्ष्मीबाई हिच्या पोटी हे महापुण्यवान गोविंदराव दाभोळकर जन्मले. गौड सारस्वत ब्राह्मण जातीचे आणि भारद्वाज गोत्राचे हे 70 वर्षांचे असताना शके 1851 म्हणजेच इसवी सन 1929 साली आषाढ शुद्ध नवमीला हेमाडपंत निधन पावले. या साई सच्चरित्र ग्रंथाची सुरुवात शके 1844 म्हणजेच 1922 साली चैत्र महिन्यात केली आणि शके 1851 म्हणजे इसवी सन 1929 साली ज्येष्ठ महिन्यात याचे 52 अध्याय हेमाडपंतांनी पूर्ण केले. 1929 ते 1922 ते 1929 या कालखंडात हा ग्रंथ लिहिला गेला. गोविंदरावांचा एकच मुलगा आणि 5 मुली आहेत, ज्यापैकी 4 विवाहित आहेत. मुलगा विवाहित असून वैद्यकी शिकत आहे आणि अविवाहित मुलगीही तेच शिकत असते. आता श्री गुरुचरित्रात किंवा इतर ग्रंथात दिलेली पारायण करण्याची पद्धत आणि सप्ताह करण्याची सोपी तऱ्हा सांगतो. श्रोत्यांनी ते लक्ष देऊन ऐकावे. पारायण करताना ते मन शुद्ध करून आणि भक्तिभावाने करावे. ते 1, 2 किंवा 3 दिवसात संपवावे म्हणजे श्री साईनाथाला संतोष होईल. हे जमत नसेल तर ते आरामाने 7 दिवसात संपवावे म्हणजे पुण्य संपत्ती जोडली जाईल, मनाची हौस साई पुरवेल आणि संसाराची भीती नाहीशी होईल. गुरुवारी पहाटे आंघोळ करून पारायणाला सुरुवात करावी. नित्यकर्म चटकन उरकून आसनावर बसावे. सुंदर ऐसपैस मांडव घालावा आणि केळीचे खुंट, कर्दळीचे पाने, वस्त्रे इत्यादींचे मनोहर आच्छादन घालून त्याला शोभा आणावी. त्यात उच्च आसन म्हणजे पाठ किंवा चौरंग ठेवून भोवती अनेक प्रकारच्या विविध रंगांच्या रांगोळ्या काढाव्यात आणि दृष्टीला सुखदायक त्या असाव्यात. नंतर श्री साई सद्गुरूंची मूर्ती किंवा सुंदर तस्वीर फोटो घेऊन त्या तस्बिरीला किंवा मूर्तीला प्रेमभराने वंदन करून ती या आसनावर काळजीपूर्वक ठेवावी. त्यानंतर श्री साई सच्चरित्राच्या पोथीला रेशमी कपड्यात बांधून सद्गुरूंच्या पुढे ठेवून दोन्हींची पंचोपचाराने पूजा करून पूजेला, पोथी वाचण्याला सुरुवात करावी. पंचोपचार पूजा म्हणजे गंध, पुष्प, धूप, दीप आणि नैवेद्य या 5 प्रकारांनी केलेली पूजा. नंतर पोथी वाचण्यास सुरुवात करावी. 8ही दिवस व्रतस्थ राहावे, गुरुवार ते गुरुवार. त्यात पुढील नियम पाळावे लागतात. स्नान करून शुद्ध धुतलेली वस्त्र वापरणे, उपवास करणे, आचरण शुद्ध आणि नीतियुक्त ठेवणे, स्त्रीसंग न करणे, जमिनीवर झोपणे इत्यादी. आणि फक्त दूध आणि फळे खाऊन किंवा भाजलेले अन्नच धान्यच खाऊन किंवा दिवसभर काहीही न खाता फक्त रात्रीच किंवा दिवसातून केव्हाही एकदाच एक वेळ जेवण, चांगले जेवण करून उपवास करावा. पूर्व दिशेकडे तोंड करून सद्गुरूची मूर्ती रूप मनात आठवून मन स्वस्थ करून आनंदाने हा ग्रंथ वाचावा. पहिल्या दिवशी 8 अध्याय, दुसऱ्या दिवशी 8 अध्याय, तिसऱ्या दिवशी 7 अध्याय, चौथ्या दिवशी 8 अध्याय, 5व्या दिवशी 6 अध्याय, 6व्या दिवशी 8 अध्याय, 7व्या दिवशी 7 अध्याय, 8, 8, 7, 8, 6, 8, 7 असे अध्याय रोज क्रमाने पहिल्या 7 दिवसात वाचावेत, गुरुवार ते बुधवारपर्यंत. आणि 8व्या दिवशी म्हणजे पुढच्या गुरुवारी शेवटच्या फक्त अवतरणिकेचा हा शेवटचा 53वा अध्याय वाचावा. 8व्या दिवशी व्रत संपवून साई नारायणाला नैवेद्य दाखवून आप्तेष्ट आणि ब्राह्मणांना सुग्रास भोजन आणि यथाशक्ती दक्षिणा द्यावी. रात्री वैदिक ब्राह्मणांना बोलवून 8व्या दिवशी वैदिक ब्राह्मणांना बोलवून त्यांच्याकडून वेदांचे मोठ्या आवाजाने पठण करावे, वाचन करवावे आणि नंतर साखर घातलेले गोड दूध पाजून आणि दक्षिणा देऊन त्यांच्या मनाला सुखवावे. शेवटी साई सद्गुरूंच्या चरणांना नमस्कार करून त्यांना योग्य ती दक्षिणा द्यावी आणि ती शिर्डी संस्थांच्या निधी वाढवण्यासाठी त्यांच्या खजिन्यात किंवा कोणत्याही साई मंदिरात पाठवून द्यावी. यामुळे साई भगवान प्रसन्न होईल, भक्तांना वरदान देईल, संसार भयरूपी सर्पाचा नाश करेल आणि मोक्षाचा गुप्त ठेवा तुम्हाला दाखवून देईल.
विशेष नोंद, कोणत्याही व्रताचे विधिविधान काही फळप्राप्तीसाठी केले असता कडक रीतीने पाळायचे असतात, परंतु काही अपेक्षा न करता फक्त भक्तिभावाने उपास्य देवतेच्या प्रसन्नतेसाठी एखादे व्रत केले असता त्यातील भक्ती आणि श्रद्धा ही महत्त्वाची असते. शारीरिक असमर्थतेमुळे किंवा प्रापंचिक अडचणींमुळे ते नियम काटेकोरपणे पाळता आले नाहीत तर दयाळू परमेश्वर ते माफ करतो. पहा, अध्याय 13व्या अध्यायात 13वी ओवी अशी आहे, न लगे मज पूजा संभार षोडश वा अष्टोपचार, जेथे भाव अपरंपार मजला थार ते ठाई, असं साई स्वतः म्हणत आहेत. उदाहरणार्थ, रोजचे 6, 7 किंवा 8 अध्याय सप्ताहात एका बैठकीत वाचायला हवेत, परंतु वयपरत्वे किंवा हृदय आदी विकारांमुळे मला ते जमत नाही, म्हणून मी पहाटे 4, नित्यपूजेनंतर 2 आणि दुपारी जेवणानंतर थोडी विश्रांती घेतल्यावर बाकीचे अध्याय वाचतो. इतक्या काळाच्या विलंबानंतर मध्ये शुद्धी वगैरेसाठी अशुद्धता आली तर हातपाय धुवून बाबांची उदी लावून शुद्ध होतो. तसेच वर व्रतपालनात जमिनीवर झोपण्याविषयी म्हटले आहे. पूर्वी घरात सारवलेली जमीन होती तेव्हा नुसती चटई किंवा सतरंजी टाकून त्यावर झोपणे ठीक होते, परंतु अलीकडच्या दगडी फरशीवर किंवा टाईल्सवर या वयात आणि तेही पावसाळ्यात किंवा थंडीत झोपणे म्हणजे आजारी पडणेच होय, आणि मग कुठले चरित्रपठण होईल. म्हणून त्याचा पलंगावर फोम रबराच्या गादीवर ऐशारामात न झोपता खाली पातळ गादी टाकून झोपावे असाच अर्थ मी माझ्यापुरता घेतो. अशा प्रकारे दरवर्षी श्रावण महिन्यात सप्ताह करण्याचा कित्येक वर्षांचा माझा नियम आहे. बाबांजवळ मी काही मागत नाही, परंतु दर खेपेस सप्ताहानंतरच्या 10-12 दिवसात सारख्या शुभ बातम्या येतात, रेंगाळलेले प्रश्न सुटतात आणि अनेक प्रकारे विशेष करून धनप्राप्तीचे अनपेक्षित लाभ होतात, असा माझा अनुभव आहे. तात्पर्य सांगायचे म्हणजे वर ओव्यात सांगितल्याप्रमाणे, म्हणजे या शेवटच्या अध्यायात आधी सांगितल्याप्रमाणे सर्व विधिविधान यथास्थित पाळणे शक्य असले तर जरूर पाळावेत. ही एक काया वाचा मनाची आणि धनाचीही तपस्या असते. पण काही गोष्टी पाळणे अशक्य झाल्यास सप्ताह करणे टाळू नये. पोथीचे भक्तिभावाने वाचन पारायण करावे. सावकाश समजेल तेवढाच अर्थ समजून वाचणे आणि त्यातील उपदेशाप्रमाणे वागण्याचा निश्चय करणे हे शेवटी महत्त्वाचे आहे. पहिल्या पारायणात ते साधले नाही तर पुढे सरावाने ते अवश्य साधेल. लक्षात ठेवा. याच पोथीच्या अध्याय तिसऱ्या अध्यायात 9व्या ओवीत लिहिलं आहे की, हरी निज भक्तांचा केला, भोया भाविकांचा भुकेला, प्रेमा लागी समूळ विकला, सदा हटेला दांभिका. श्रोते हो, तुम्ही संत आहात, आमच्या सुखाच्या आश्रयाचे तुम्ही स्थान आहात. हा दास तुमच्या पायांशी विनंती करतो की अवतरणिकेचा विसर पडला तर पडू द्या, परंतु मूळ ग्रंथाच्या अर्थावर नजर असू द्या. श्रोते हो, तुम्ही सज्जन आहात आणि कृतांताचे काळ आहात, म्हणजे मरणाचाही फडशा उडवणारे आहात. हा बाबांचा बाळ तुमच्या चरणी कपाळ ठेवून प्रार्थना करतो की या दासावर कायमची तुमची दया असू द्या. जे जे कमी जास्त असेल ते माझे मला देऊन टाका आणि तात्पर्य ग्रहण करून चित्ताला संतोष होईल असे श्रोत्यांनो तुम्ही करा. हे श्री साई गणेशा, तुला नमस्कार असो. हे साई ब्रह्मदेवा, तुला नमस्कार असो. हे साई श्री विष्णू, तुला नमस्कार असो. हे साई श्री शंकरा, तुला नमस्कार असो. हे साई श्री दत्तात्रेया, तुला नमस्कार असो. हे साई इंद्रदेवा, तुला नमस्कार असो. हे साई चंद्रदेवा, तुला नमस्कार असो. हे साई अग्निनारायणा, तुला नमस्कार असो. हे साई श्री विठ्ठला, तुला नमस्कार असो. हे साई चैतन्यरूपी सूर्या, तुला नमस्कार असो. हे साई ज्ञानसागरा, तुला नमस्कार असो. आणि हे श्री साई ज्ञानेश्वरा, तुला नमस्कार असो. ही अवतरणिका रूपी शब्दांची पुष्पांजली आणि नमन नामावली गुरुचरणांवर अर्पण करून मी प्रार्थना करतो की साई माऊली प्रसन्न हो. अशा प्रकारे साई सद्गुरूंनी प्रेरणा केलेला बाबांचा दास बाळ याने रचलेला साई समर्थ यांच्या सत्यचरित्राचा हा शेवटचा अध्याय, अवतरणिका नावाचा 53वा अध्याय इथे संपूर्ण झाला आणि ग्रंथ समाप्त झाला. श्री सद्गुरू साईनाथांना अर्पण असो. सर्वत्र मंगल असो. शुभम भवतु. ओम साईराम. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परमब्रह्म सच्चिदानंद सद्गुरू श्री साईनाथ महाराज की जय.